तुम्ही अभ्यास करताना राज्यसेवा मुख्यचा अभ्यास चांगला करा. त्यातून तुम्हाला प्रत्येक परीक्षेची तुमची तयारी होईल. एक परीक्षा टार्गेट करून अभ्यास करा. तुम्ही जर मल्टिपल एक्झाम फोकस केल्या तर तुमचा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास परिपूर्ण होणार नाहीये. हे स्वतःशी आधी तुम्ही ओळखा. नमस्कार, माझं नाव महेश शिवाजी हरिश्चंद्रे. राज्यसेवा 2020मधून माझी सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून निवड झाली होती आणि आत्ता लागलेल्या रिझल्ट राज्यसेवा 2021मध्ये राज्यात 7व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारीपदी माझी निवड झालेली आहे. माझ्या प्रवासाविषयी मी थोडक्यात सांगतो की माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण हे अहमदनगर येथे रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर येथे झाले. त्यानंतर मी विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आणि पदवी घेत असतानाच या क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यायचं आहे असं मी ठरवलं होतं. तर तेव्हाच त्या अनुषंगाने मी अभ्यासाला सुरुवात केली होती. पदवीचा अभ्यास करत असतानाच या क्षेत्रात येण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत किंवा या स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न कसा आहे, या रिक्वायरमेंट काय आहेत, या गोष्टींचा एक थोडं बेसिक ओव्हरव्ह्यू घेतला होता. आणि त्यानंतर मग मी 2018 साली पुण्यात येऊन अभ्यासाला सुरुवात केली. 2018चा अटेम्प्ट माझा जी प्री झाली ते नुकतंच सुरुवात केली होती. त्यावेळेस माझं पूर्वपरीक्षेत सिलेक्शन झालं नव्हतं, पण लकीली माझा स्कोअर एवढा होता की मला असं होप्स होत्या की मी मुख्य परीक्षेला क्वालिफाय होईल. तर तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला की मी मुख्य परीक्षेला जरी क्वालिफाय झालो नाही तरी मी त्या 6 महिन्यात मुख्य परीक्षेचा एवढा जीव तोडून अभ्यास केला की मग पुढच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा मला निश्चित किंवा माझं जो फाउंडेशन होतं या MPSCच्या जर्नीमधलं ते फार पक्का होण्यावर मदत झाली. तर सांगण्याचा उद्देश इथं हा आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही चांगला करा. या क्षेत्रात येताना तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, पण जर तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला झालेला असेल, कारण की याचा सिलेबस फार मोठा आहे, आवाका फार मोठा आहे, तर तुम्ही यातल्या पॉईंट्समधून गेला सिलेबसमधून किंवा त्याचा अभ्यास चांगला केला तर येणारी कुठलीही परीक्षा कंबाईंड वगैरे असू द्या. मग जसं मी म्हटलं की मी राज्यसेवा मेन्सचा जेव्हा पहिल्यांदा अभ्यास केला त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक परीक्षा माझ्या सहज सुटत गेल्या. प्रीसाठी मला काही वेगळं करायची गरज कधीच पडली नाही. कंबाईंड वगैरे या परीक्षा मी जाऊन बसलो तरी त्या राज्यसेवेच्या अभ्यासाच्या जोरावर त्या परीक्षा सहज पास होत होतं. तर हा सल्ला सर्वांना राहील की तुम्ही अभ्यास करताना राज्यसेवा मुख्यचा अभ्यास चांगला करा. त्यातून तुम्हाला प्रत्येक परीक्षेची तुमची तयारी होईल. आणि त्या तयारीमुळेच मग 2019 साली मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो. तिथं थोडंसं एक 20 मार्कांनी माझी पोस्ट राहिली, पण त्याचा फायदा मला पुन्हा झाला. 19च्या परीक्षेमध्ये मी फार मोठ्या चुका केल्या होत्या असं म्हणेल. तर त्यात सगळ्यात मोठी चूक अशी होती की मी रिस्क घेतली नव्हती. तर MPSCमध्ये असं आहे ना की आता एक तर 1/4 चुकीला निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. तर हे सांगणं राहील की तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करण्यावर भर द्या. 2019च्या परीक्षेत जवळपास मी 166 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले नव्हते आणि जवळपास हा एक पेपरच मी अटेम्प्ट केला नव्हता असं होतं आणि माझी पोस्ट राहिली होती फक्त 25 मार्कांनी. तर तुम्ही ॲक्युरेसीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करण्यावर, एलिमिनेशन मेथडवर, लॉजिक डेव्हलप करण्यावर भर द्या आणि रिस्क घ्यायला शिका, प्रश्नांची उत्तरं काढायला शिका. जर मग ती एक चूक मला कळली की मी क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असते, रिस्क घेतली असती, 50-50मध्ये इलिमिनेट केलं असतं तर मला कदाचित 2019मध्येच पोस्ट मिळाली असती. पण त्या चुका माझ्याकडून घडल्या. मग मी त्याच्यावर 2020 साली जेव्हा काम केलं की प्रत्येक प्रश्न मला अटेम्प्ट करायचा आहे, भलेही मला त्याचं उत्तर माहिती असू द्या नसू द्या, पण उत्तर काढण्याचा प्रयत्न करणं किंवा तुक्के मारणं या सगळ्या गोष्टींनी मी 700 प्रश्न कसे अटेम्प्ट होतील याच्यावर माझा जास्त भर होता. की एक क्युरिओसिटी माइंडने की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधताय यावर जास्त भर होता. मग त्याचाच फायदा मला निश्चित 2020च्या राज्यसेवेत झाला, ज्याच्यामध्ये मला सहाय्यक राज्यकर आयुक्त हे पद मिळालं. यामध्ये आणखी गोष्ट जास्त सांगण्यासारखी आहे की डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर असतो त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण त्याला निग्लेक्ट करतो की मी पाहील किंवा मी परीक्षेमध्ये लिहील, पण बऱ्याच वेळा तिथं त्या 3 तासामध्ये आपल्याला गोष्टी आठवत नाही, सुचत नाही किंवा काय लिहावं हे कळत नाही. तर त्याची प्रॅक्टिस मी फार आधीपासूनच केली होती की दर रविवारी एक निबंध लिहायचा, एक ट्रान्सलेशन करायचं, सारांश लिहायचा, ते कोणाकडून तरी चेक करून घ्यायचं. याची प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. इथं एक सांगण्याचं असं एक आहे की तुमच्या PYQवर तुम्ही जास्त काम केलं पाहिजे. माझ्या प्रवासामधले जवळपास मी 50% श्रेय हे PYQलाच देईल की PYQवर तुम्ही तुमच्या अभ्यासाची पुढची दिशा ठरत असते की त्या पुस्तकातला रिक्वायर्ड पार्ट काय आहे
तो तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही देसले सरांचं पुस्तक घेतलं, पण त्या पुस्तकातला इच अँड एव्हरी पॉईंट आपल्याला करायचं नाही आहे. त्या पुस्तकातला कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे, कुठला पार्ट निग्लेक्ट केला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेत, हे जेव्हा तुम्ही ॲनालिसिस कराल प्रत्येक विषयाचं, प्रत्येक GSचं तुम्ही PYQ घेऊन अगदी ग्रुप बी ग्रुप सी पासून ते राज्यसेवा मुख्यपर्यंत या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही PYQचं जेव्हा ॲनालिसिस कराल, त्यावेळेस तुम्ही त्या पुस्तकामध्ये प्रगल्भ व्हाल की ह्या पुस्तकातला रिक्वायर्ड पार्ट काय आहे, यातून किती स्टडी करायचं आहे, काय पार्ट वगळायचा आहे. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला त्या रिव्हिजनला गोष्टी सोप्या होतील की PYQ कुठं आले आहेत, कोणता पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग PYQला जास्त वेटेज द्या, त्याच्यावर काम करा आणि भरपूर वेळेस त्याच्यावर काम करत राहा, असाच माझा सल्ला राहील. कमीत कमी म्हणजे चुकतो, प्रत्येक माणूस चुकत असतो, चुका करा, पण चुका सुधारण्यावर तुमचा भर असला पाहिजे. याच्यासाठी म्हणजे आयोगाचा जो पेपर आहे तिथं आपल्याला गोष्टी अप्लाय करायच्या आहेत. त्याच्यासाठी चुका ज्या तुम्हाला करायच्या त्या ट्रायल अँड एरर त्या तुमच्या आधी झाल्या पाहिजे. मग याच्यासाठी टेस्ट सिरीज आहे, तर टेस्ट सिरीज तुम्ही नक्की सोडवा, पण टेस्ट सिरीजला तुम्ही सर्वस्व मानू नका, असं माझा सल्ला आहे. की टेस्ट सिरीजचे प्रश्न आणि आयोगाचे प्रश्न यामध्ये भरपूर सारा डिफरन्स असतो. तर टेस्ट सिरीज फक्त तुम्ही तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी, कंटेंटसाठी तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा. तुम्हाला तुमच्या ज्या चुका आहेत त्या तिथं करायच्या आहेत, त्या तिथं तुम्ही चुका शोधा. त्याच्या टेस्ट सिरीजमध्ये कमी मार्क्स आले, काही त्याचा वाव करून घेऊ नका. ते प्रश्न आणि आयोगाचे प्रश्न यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर फक्त टेस्ट सिरीज सोडवा, चुका करा आणि चुकातून शिका, असं माझा सल्ला राहील. आणि मग फायनल आयोगाचा जो 2 तासाचा 3 तासाचा पेपर असतो त्या ठिकाणी काम माइंडने एकदम काम कंपोज आणि विचार करून प्रश्न सोडवा. हा एक मोलाचा सल्ला राहील. आणि एक असं आहे की बऱ्याचदा आपण असं पाहतो की म्हणजे माझा फोकस असा होता की मला फक्त एक परीक्षा टार्गेट करायची आहे आणि माझा फोकस हा फक्त राज्यसेवेवर होता. तर सल्ला सर्वांना हाच राहील की एक परीक्षा टार्गेट करून अभ्यास करा. तुम्ही जर मल्टिपल एक्झाम फोकस केल्या तर तुमचा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास परिपूर्ण होणार नाही आहे, हे स्वतःशी आधी तुम्ही ओळखा. त्यानंतर एका परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करूनच त्यावर फोकस करा. दुसरा एक सांगण्याचा मुद्दा असा राहील की बऱ्याचदा आपण या क्षेत्रात पाहतो की 5-5, 6-6 वर्ष झाले मुलं अभ्यास करतायत वगैरे, यश मिळत नाही आहे. ठीक आहे, काही जण प्री मेन्सपर्यंत गेलेत, इंटरव्ह्यूपर्यंत गेलेत, ते आपण समजू शकतो. पण ज्यांना एक 5-6 वर्ष अभ्यास करून सुद्धा प्री क्वालिफाय झाले नाही आहेत किंवा ह्या क्षेत्रात जमत नाही आहे, या सर्व मित्रांना माझा असा सल्ला राहील मोलाचा की तुम्हाला ह्या गोष्टी परखड वाटतील, पण हे क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. हे क्षेत्र सर्वस्व आहे असं अजिबात मानू नका. या क्षेत्रापेक्षाही भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्याला आउटसाईडला आहेत, त्या ट्राय करा. आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःशी खोटं बोलू नका. स्वतःकडून गोष्टी होत आहेत, मला ही परीक्षा जमती आहे, माझ्याकडून होणार आहे, हे वेळीच ओळखा, नाही तर तुमची उमेदीच्या आयुष्यातली वर्ष वाया जातात. हा एक सल्ला आहेच. दुसरा सल्ला असा होता की म्हणजे या क्षेत्रात येण्यासाठी कुठल्याही क्लासची म्हणा किंवा अजिबात गरज पडत नाही. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा कोणी व्यक्ती असेल त्याचं मार्गदर्शन जरूर घ्या. पण या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला पुण्यालाच यायला हवं आणि क्लासच करायला हवा असा अजिबात विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या घरी राहूनसुद्धा या परीक्षेचा अभ्यास करू शकता. तर फक्त तुमच्या कष्टाशी प्रामाणिक राहा, हा एक मोठा सल्ला आहे. म्हणजे हा एक कोट मी माझ्या डेस्कवर नेहमी म्हणजे लिहूनच ठेवला होता की युअर लॅक ऑफ डेडिकेशन इज ॲन इन्सल्ट टू दोज हू बिलीव्ह इन यू. म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला इथं पुण्याला पाठवणाऱ्या माणसांवर तुम्ही इथं येऊन अभ्यास नाही केला. म्हणजे आपण पाहतोय पुण्यात येणारी ही 70% जनता म्हणजे अभ्यास करणारी MPSC मधला क्राऊड असा आहे की अभ्यास सोडून इतरच गोष्टी जास्त करत असतो किंवा अभ्यासिकेत कमी आणि अभ्यासिकेच्या खाली चहाच्या टपरीवर जास्त बसत असतो. तर सांगणं हेच आहे की स्वतःला किंवा स्वतःच्या पालकांना फसवू नका. तुमच्याकडून होत असेल चांगलं आहे, नसेल होत तर म्हणजे स्वखुशीने या क्षेत्रातून बाहेर पडा. हे क्षेत्र सर्वस्व आहे असं न मानता अदर ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणजे नैराश्य वगैरे या गोष्टी येतात, मान्य आहे, पण या क्षेत्रातून म्हणजे याच्यावर मात कशी करता येईल, आपल्या चुका कशा कमीत कमी करता येतील किंवा आपण काय चुकलो आहे या गोष्टींचं ॲनालिसिस कसं करता येईल या गोष्टींवर भर असावा. आपल्या सिनियरचा सल्ला घ्या वगैरे, आपल्या चुका कुठं झाल्यात, आपण काय गोष्टी करायला हव्या होत्या, काय गोष्टी टाळायला हव्या होत्या. या क्षेत्रामध्ये आकर्षणं फार असतात. म्हणजे पोस्टचं आकर्षण पाहून, लोकांचं सेलिब्रेशन पाहून बरेचसे मुलं या ठिकाणी येतात, पण
ते त्या क्षेत्रासाठी बनलेले असतात की नाही हे त्यांना माहीत नसतं. तर आधी स्वतःशी प्रामाणिक व्हा. मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला तेवढं इनपुट द्यायची माझी तयारी आहे, मला दिवस-रात्र अभ्यास करायची माझी तयारी आहे, ते फेल्युअर ॲक्सेप्ट करण्याची माझी तयारी आहे. तर या क्षेत्रात नक्की या. पण जर या क्षेत्रात यश मिळत नसेल तर स्वखुशीने यातून बाहेर पडा, हाच माझा सल्ला राहील. धन्यवाद.